हे आधीच वाचून ठेवा. काही कृतींचं वाचन आधीच्या रात्री करावं लागेल, तर कारण सकाळी तुम्ही झोपेतून उठला, की त्याचं आचरण लगेच करावं लागतं आणि त्या करायच्या कृती हे मी तुम्हाला सांगेन. पुढील दिवशी काय-काय करायचं याची तयारी करण्यासाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला त्यासंबंधीचं वाचन करायला लागेल. तुम्हाला जर शक्य असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय-काय करायचं याचं परत एकदा वाचन करा. ओके. दीप्ती मॅडम एक्सप्लेन करताय? हो, हो. करते एक्सप्लेन. जरा नेटला प्रॉब्लेम झालेला. येस. तुम्हाला या ज्या कृती आहेत त्या करण्यासाठी असाइनमेंट्स करण्यासाठी अगदी काही खूप वेळ असा काढायचा नाही आहे. काही गोष्टींची आखणी अशी केलेली आहे की ज्या तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये रोजची कामं करता करता करायच्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला आदल्या दिवशी वाचून ठेवायच्या आहेत की उद्या म्हणजे काही गोष्टी सकाळी सुरू करायच्या आहेत आपल्याला. जसं की सकाळी उठल्या उठल्या मग आपलं सेशन रात्रीचं असतं, त्यामुळे त्या मी तुम्हाला आदल्या दिवशीच सांगणार आहे की उद्या नेमकं काय करायचं आहे. ओके. शेवटचा पॅराग्राफ वाचायचंय? हां, वाचा. वाचू मॅडम? हो, हो, हो. हो. 1 मिनिट. तुम्ही म्यूट करू नका. पुन्हा अनम्यूट करू नाही शकणार. झालं अनम्यूट? तुम्हाला हो, तुम्हाला सलग 28 दिवस या कृतींचे आचरण करायचे नसेल, तर तुम्ही ते वेगळ्या प्रकारे पण करू शकता. तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा विषय ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे किंवा सुधारणा करायची आहे, त्याच्याशी संबंधित जादूची एकच कृती तुम्ही निवडू शकता आणि त्याचा सलग 3 दिवस किंवा आठवडाभर रोज सराव करू शकता. किंवा तुम्ही जाऊ पुढे पुढचं पेज हां, घेऊ? तेवढा पेजवरचा तो पॅराग्राफ वाचा पहिला. चालेल. किंवा तुम्ही एक जादूची कृती आठवडाभर किंवा एका आठवड्यात 2 कृतींचा सराव पण करू शकता. फक्त फरक एवढाच आहे, की अशा प्रकारे या कृती केल्यास तुमच्या जीवनात बदल व्हायला तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागेल. येस. आता मला सांगा, तुम्हाला तुमचे ड्रीम्स, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांचा अवधी पाहिजे, 3 महिन्यांचा अवधी पाहिजे का 6 वर्ष, 10 वर्ष? अर्थात आपल्याला सगळ्याच गोष्टींची घाई असते आणि खरोखरच यात काही चुकीचं नाही आहे. लवकर स्वप्न पूर्ण झाली तर कुणाला नको आहेत. त्यामुळे जरी पुस्तकामध्ये असं सांगितलं असेल की 28 दिवसांच्या सलग 28 दिवस न करता एखादा एरिया पकडून, जसं की करिअर असेल तर फक्त करिअरसाठी जे लेसन दिलेले आहेत ते लेसन फक्त करा, असं जरी या पुस्तकात दिलेलं असेल तरी मी रेकमेंड करेन की तुम्ही 28 दिवस सलग या सर्व कृती करायच्या आहेत आणि 28 दिवसांच्या नंतर जर का तुम्हाला वाटलं हां मला हेल्थ माझं उत्तम करायचं आहे, मग आठवड्यातले 3 दिवस कुठलेही 3 दिवस तुम्ही फक्त आणि फक्त हेल्थचे जे लेसन असतील ते करू शकता. फक्त आणि फक्त एखादे पैशांविषयीचे लेसन असतील तर ते करू शकता. पण सुरुवातीला 28 दिवस सलग तुम्हाला हे करायलाच हवं. येस. 28 दिवसानंतर वाचू पुढचं? हां, वाचा. अठ्ठावीस दिवसानंतर एकदा का 28 दिवसाच्या जादूच्या कृती मी शिकून पूर्ण केल्या, की नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार एखाद्या विशिष्ट कृतीचा वापर करू शकता. समजा तुम्हाला आरोग्य, पैसा, तुमच्या स्वप्नातली नोकरी मिळवायची आहे किंवा काम करताना मिळणाऱ्या यशात वाढ व्हावी किंवा नातेसंबंधामध्ये सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतंय. अशी एखादी विशिष्ट गरज जिथे आणि जेव्हा निर्माण होईल, तेव्हा यातली एखादी विशिष्ट कृती निवडून जादू वाढवण्यासाठी तिचा तुम्ही वापर करू शकता. कृतज्ञतेचं आचरण करण्यासाठी हे पुस्तक उघडून त्याचं कोणतंही पान काढा. त्या पानावर जी कृती दिली असेल, तिच्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि त्या दिवशी ती कृती करायला योग्य असेल. या 28 दिवसांच्या जादूच्या कृती दिल्यानंतर
शेवटी तुमच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रातील जादूला चालना देण्यासाठी काही कृती एकत्रित करून कशा वापरता येतील या संबंधीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येस. तुमच्या ओके. आयुष्यात एक मिनिट हं. यस आत्ता मी सांगितल्याप्रमाणे 28 जादूच्या कृती शिकून पूर्ण झाल्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की एखाद्या एरियामध्ये माझ्या आयुष्यामध्ये कमतरता आहे, तर त्या एरियाला फक्त समोर त्याच्यावरती फक्त फोकस ठेवून तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. किंवा दुसरी एक मेथड त्यांनी अशी सांगितलेली की जर का तुम्हाला असं स्पेसिफिक एरिया नको आहे, तुम्हाला कुठलीही कृती कुठली प्रॅक्टिस करायची, कारण ही प्रॅक्टिस आपल्याला थांबवायची नाही आहे. 1 महिन्यानंतरसुद्धा हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ही प्रॅक्टिस थांबवता त्यावेळेला हळूहळू ही जादू कमी व्हायला लागते आपल्या आयुष्यातून. त्यामुळे ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवायची आहे. आणि जर का तुम्हाला लक्षात येत नाही आहे की मी आज नेमकी कोणती प्रॅक्टिस करू, तर रँडमली कुठलंही बुकमधलं कुठलंही पेज ओपन करा आणि त्या पेजवरची जी काही प्रॅक्टिस असेल ती तुमची आजची प्रॅक्टिस आहे, हे युनिवर्सनी दिलेला संकेत आहे असं समजा आणि ती प्रॅक्टिस करा. येस, प्लीज वाचा. तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा अतिरेक होईल का? कधीच नाही. तुमचं आयुष्य जरा जास्त जादूमय होईल का? अशी शक्यता जवळजवळ नाहीच. या कृतींचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत राहा. म्हणजे कृतज्ञता तुमच्या शरीरात आणि मनात झिरपत राहते. ती तुमचा दुसरा स्वभावच बनून जाते. 28 दिवसानंतर तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये नव्या तारा बसवतात आणि अबोध मनामध्ये कृतज्ञता भिनवतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच पहिली भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेचा तुमच्या दिवसांमध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला जी जादू अनुभवता येते ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. येस, कृतज्ञतेचा अतिरेक होईल का? ज्या वेळेला तुम्ही एखादा तुमचा आवडीचा पदार्थ समोर येतो त्यावेळेला जर का कंट्रोल न ठेवता अति प्रमाणामध्ये जर खाल्लं तर तुम्हाला काय होईल? अजीर्ण होईल, बरोबर? त्याचप्रमाणे कुठल्याही व्यक्तीचं अति कौतुक करणंसुद्धा चांगलं नाही. त्या व्यक्तीच्या मनात अशी भावना नंतर निर्माण होईल की हां, नक्कीच याचा काहीतरी फायदा आहे म्हणून तो एवढं कौतुक करतो आहे. याचाच अर्थ असा आहे की कुठल्याही गोष्टीतला अतिरेक हा कधीच चांगला नसतो. पण इथे एक्सेप्शन आहे कृतज्ञता. कृतज्ञतेच्या बाबतीत जर का अतिरेक झाला तर तो कधीही वाईट ठरणार नाही आहे, तर तो तुम्हाला तुमच्या फायद्याचाच आहे. त्यामुळे त्याचा अतिरेक कधीच होत नाही. जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. इतकं चांगलं आहे की काही दिवसानंतर ती तुमच्या रोमात भिनून जाते, तुमची आयडेंटिटी बनते. पुढे पुढे तर असं व्हायला पाहिजे की लोकांनी तुम्हाला काय म्हणता येईल, थँक्यू पर्सन म्हणून ओळखायला हवं. इतकी तुमची आयडेंटिटी बनायला पाहिजे. जिथे जाईल तिथे थँक्यू थँक्यू थँक्यू, बस ही तुमची आयडेंटिटी तुम्हाला बनवायची आहे. आता आपण पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या पार्टकडे येतो आहे. जर का तुम्ही व्हिडिओ ऑफ केलेला असेल, काही कामं करत असाल तर ती सगळी बाजूला ठेवा. तुमची बॅक स्ट्रेट करा. झोपून वाचत असाल, झोपून ऐकत असाल तर नीट बसा, ताठ बसा, कारण अतिशय महत्त्वाचा असा हा पार्ट आहे जो आपल्याला आत्ता कव्हर करायचा आहे. तुमची स्वप्ने काय आहेत? प्लीज वाचा. येस, तुमची स्वप्न काय आहेत? यातील अनेक जादूच्या कृती तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने बनवण्यात आल्या आहेत. म्हणूनच तुम्हाला खरोखरच काय हवे आहे हे स्पष्ट हवं. यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्युटर जवळ बसा, कागद आणि पेन घ्या. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं आहे याची यादी करा. तुमचे नातेसंबंध, तुमचं कारकीर्द, करिअर, आर्थिक, आरोग्यविषयक आणि तुम्हाला वाटणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबाबत बारीक बारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करून तुम्हाला काय व्हायचं आहे, काय करायचं आहे किंवा तुमच्याकडे काय आहे याचा त्यात समावेश असावा. ही यादी करताना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी स्पष्टता, नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. पण लक्षात ठेवा, तुम्हाला काय हवंय ना याचीच यादी करायची आहे. तुम्हाला जे हवं आहे ते कसं मिळवायचं त्याबद्दल काहीच लिहायचं नाही. ते कसं मिळवायचं हे कृतज्ञता तिची जादू घडवेल तेव्हा तीच तुमच्यासाठी ठरवेल. येस.
यासाठी काय सांगितलेलं आहे की आता तुम्हाला कागद पेन घ्यायचा आहे किंवा कम्प्युटरजवळ बसायचं आहे. पण मी रेकमेंड करेन की कम्प्युटर वापरायचा नाही, कारण कागद म्हणजे आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जातो. त्यामुळे कागदावरतीच लिहिण्यालाच मी प्रेफरन्स देईन. तुम्हाला तुमची स्वप्न काय आहेत, तुम्हाला काय हवं आहे, नेमकं काय हवं आहे याची यादी बनवायची आहे, लिस्ट बनवायची आहे. मग ही लिस्ट बनवताना ही लिस्ट किती मोठी असू शकते. कदाचित तुमची स्वप्न 10 असू शकतात, 20 असू शकतात, 300, 400 कितीही स्वप्न असू शकतात. पण ही स्वप्न लिहिताना या प्रत्येक एरियाचा नीट विचार करून शांतपणे ही यादी बनवायची आहे. मग कोणते कोणते एरिया? तर तुमचे रिलेशन. मग रिलेशन तुमचं कदाचित आईशी पटत नसेल किंवा मुलाशी पटत नसेल, हजबंड वाईफमध्ये काही क्लॅशेस असतील, त्या सर्व नात्यांचा विचार करा. कारकीर्द, तुमच्या आयुष्यातलं तुमचं जे काही करिअर असेल किंवा दुसरी कुठली गोष्ट, फायनान्शियल असेल, हेल्थबद्दल असेल, त्या सर्व क्षेत्रांचा शांतपणे तुम्ही स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि स्वतःच्या बरोबर बसायचं आहे. तुम्ही बसायचं याचा अर्थ स्वतः बरोबर बसायचं आहे, ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला कोणी नसेल, कारण त्या क्षणी तुम्ही पूर्णपणे लक्ष, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन तुमच्या स्वप्नांवर देऊ शकता. आणि तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते लिहायचं आहे. कसं तुम्हाला ही गोष्ट कशी द्यायची हे युनिवर्स ठरवेल, सृष्टी ठरवेल. त्याची काळजी करायची गरज नाही. जर का तुमच्या मनात डाऊट आला, अरे कसं शक्य आहे, मला महिन्याला एवढा पगार पाहिजे, मला महिन्याला ₹1,00,000 हवेत किंवा 2,00,000 हवेत आणि आत्ता माझ्याकडे फक्त 10,000 पगार आहे, दर महिन्याला मी 10,000 कमवतो आहे, कसा येईल हा विचार करण्याची तुम्हाला गरजच नाही आहे. तुम्हाला फक्त काय हवं आहे हे लिहायचं आहे. आणि यामध्ये शक्य असेल तेवढी स्पष्टता, नेमकेपणा आणि तपशीलवार माहिती द्या. हे कशासाठी ते मी उद्या अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. पण तुम्हाला आज हे काम करायचंच आहे. आजपासून म्हणजे आज आपलं सेशन संपल्यानंतर ते उद्याचं सेशन सुरू होईपर्यंत तुम्हाला तुमचे ड्रीम्स, तुमची स्वप्न लिहून काढायची आहेत. त्यामधल्या चुका, त्यामधले डाऊट्स हे सगळे मी उद्या सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मी असं तुम्हाला सजेस्ट करेन की जर का तुम्ही पहाटेच्या वेळेला, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, पहाटेच्या वेळेला जर का तुम्ही स्वप्न लिहिली तर त्यामध्ये स्पष्टता येते, त्यामध्ये क्लॅरिटी येते, स्वतःची क्लॅरिटी येते. त्यामुळे जर का तो वेळ तुम्ही प्रेफर केलात तर उत्तम राहील. ओके. अजून एक गोष्ट, कदाचित आत्ता मीटिंग डिस्कनेक्ट होऊ शकते, सो मी एक दुसरी लिंक तयार केली आहे. ती लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते आणि त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा जर का डिस्कनेक्ट झालं तर. ओके, प्लीज वाचा. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल, तुमच्या स्वप्नातली नोकरी हवी असेल, पण त्या कामाविषयीच्या तुम्हाला ते हवं कसं, याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कोणत्या स्वरूपाचं काम तुम्हाला करायला आवडेल, तुम्हाला कामावर असताना काय भावना असाव्यात असं वाटतं, कशा प्रकारच्या कंपनीसाठी तुम्हाला काम करायला आवडेल, कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करायला आवडेल, किती तास काम करावं असं तुम्हाला वाटतं, ते काम मोठं असावं की तुम्हाला तसं वाटतं, किती पगार तुम्हाला मिळावा तुम्हाला वाटतं. अशा तुमच्या दृष्टीने महत्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही डिटेल विचार करा. या कामामध्ये काय काय असावं ज्याची पुरेपूर क्लॅरिटी तुमच्यामध्ये असावी. त्यातील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ते सर्व डिटेलमध्ये नीट लिहून काढा. येस. पुढचा एक पॅराग्राफ वाचा. हो, पुस्तकातून वाचते. तुम्हाला जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल तर त्यांच्या शिक्षणासंबंधीचा डिटेल माहिती लिहून काढा. म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण, कशा प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे, त्यांना कोणत्या शाळेत जावं असं तुम्हाला वाटतं, त्याचा उल्लेख करा. शाळेची फी, पुस्तकं, जेवण, युनिफॉर्म, इतर कपडे, शाळेत येण्या जाण्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टचा खर्च, यासाठी नेमकी किती पैशांची तुम्हाला गरज आहे ते डिटेलमध्ये लिहून काढा. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर त्या संबंधीची डिटेल माहिती लिहून काढा. तुम्हाला कोणते देश बघायचे आहे, तुमच्या प्रवासासाठी किती वेळ तुम्ही घालवू इच्छिता, जिथे तुम्हाला काय काय पाहायचं आहे, तिथे राहण्याची सोय काय आहे, तुम्ही कोणत्या साधनाने प्रवास करू शकतात, या सर्व मुद्द्यांचा डिटेलमध्ये समावेश असावा. तुम्हाला जर परिपूर्ण जोडीदार हवा असेल तर त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म असावे असे तुम्हाला वाटतं, त्याची डिटेलमध्ये नोंद करा. तुम्हाला रिलेशनशिप मध्ये, नातेसंबंधामध्ये
सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर कोणते नातेसंबंध सुधारावेत असं तुम्हाला वाटतं ते डिटेलमध्ये लिहा. ते नातेसंबंध कसे असावेत असं तुम्हाला वाटतं ते लिहा. येस. ओके. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही एवढंच लिहून चालणार नाही आहे की मला देश फिरायचा आहे किंवा मला दुसऱ्या देशात जायचं आहे. नेमक्या कोणत्या देशामध्ये जायचं आहे हे लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर असं होऊन जाईल की तुम्हाला जायचं असेल लंडनला आणि पुढे जाऊन आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन येईल की तुम्ही झिम्बाब्वेला जाऊन बसाल, श्रीलंकेला जाऊन बसाल. त्यामुळे क्लॅरिटी असायला हवी. युनिवर्सला तुम्ही ऑर्डर देताय. युनिवर्सला ऑर्डर देताना तुम्ही स्पष्टता तुमच्या स्वप्नांमध्ये असली पाहिजे. ओके. मी मीटिंग ही एंड करते आहे आणि दुसऱ्या लिंकच्या थ्रू आपण जॉईन होऊया सर्वजण. मग आपण कंटिन्यू करूया.